नमस्कार. मी डॉक्टर राजकुमार तरडे, मराठी विभाग. अ, आज मी SYBAचा स्पेशलचा मराठी विषय शिकवणार आहे. 1818 ते 1874 या कालखंडातील नाटक हा वाङ्मय प्रकार बघणार आहोत आपण. नाटक हा वाङ्मय प्रकार प्रथमतः हा रंगभूमीवर सादर केला जाणारा नाटक प्रकार आहे. आणि या नाटक प्रकारामध्ये एकंदरीतच की म्हणजे प्राचीन कालखंडापासून नाटकाची जी पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी या नाटकामध्ये मी थोडक्यात सांगणार आहे. महाराष्ट्रात नाटक पाहण्यापूर्वी पासूनच नाटकाची आवड होती आणि म्हणून मग काही नाटकाची पार्श्वभूमी आहे ती नाटकाची की हा जो वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार प्रायोगिक वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे रंगभूमीवर सादर केला जाणारा प्रकार आहे. नाटकामध्ये विशिष्ट पद्धतीची संहिता असते आणि संहिता ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विषय होते, संहितेचे विषय होते ते पौराणिक कथेवर आधारित असणारे विषय होते. त्याचबरोबर नाटक ही संस्कृतमध्ये लिहिण्याची प्रथा होती आणि त्याचबरोबर मराठी साहित्यात लक्ष्मीनारायण कल्याण नावाचे लहानसे नाटक 1690मध्ये पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं संस्कृत नाटके जे आहे ती नाटके नंतर अवल इंग्रजी कालखंडामध्ये ती भाषांतरित होत गेली, रूपांतरित होत गेली आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं नाटकाची जी भूमिका आहे म्हणजे पहिल्यांदा नाटकं तंजावरचे राजे सरपोजी राजे यांना नाटकाची आवड होती. त्याचबरोबर 19व्या शतकाच्या प्रारंभी अनेक नाटकाची निर्मिती झाली. नाटकाची निर्मिती तंजावर यशगान किंवा भागवत मेलवरून झाल्याची आपल्याला शक्यता दाखवता येते. त्याचबरोबर महाराष्ट्रात बहुरूपी, गोंधळ, ललित, तमाशा, भारुड, दशावतार यामधून नाटकाचा उगम आपल्याला पाहता येतो. आता नाटक म्हणजे काय नेमक्या पद्धतीनं की नाटकामध्ये अनेक पद्धतीच्या व्यक्तिरेखा असतात. व्यक्तिरेखा म्हणजे काय की त्यामध्ये विशिष्ट भूमिका करणारे वेगवेगळे पात्र असतात, पात्रचित्रण असतं, वेशभूषा असते, रंगभूषा असते आणि हा जो प्रकार जो आहे तो प्रायोगिक प्रकार आहे आणि हा प्रकार प्रेक्षकाशिवाय होऊ शकत नाही. मराठी रंगभूमीचा उदय जो आहे तो 1843मध्ये सांगली येथे विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकापासून प्रयोग झालेला आहे. आधुनिक मराठी नाटक व रंगभूमीचा उदय जो आहे तो उदय याच सांगली येथून विष्णुदास भावे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर पौराणिक नाटक करणारे कन्नड लोक सांगलीमध्ये येत होते आणि संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांना कन्नडच्या धर्तीवर नाटक करण्याची जी इच्छा होती ती इच्छा सांगली येथे पूर्ण करण्यात आलेली त्यांची. अशामधून मराठी नाटकाचा जो जन्म आहे तो मराठी नाटकाचा जन्म झाला. नाटकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे सुखात्मिका नाटक असेल किंवा शोकात्मिका नाटक असेल. आता शोकात्मिका नाटक म्हणजे काय की त्या नाटकामध्ये ट्रॅजेडी असेल, एखादा विषय असेल, धीर गंभीर असणारा विषय असेल. उदाहरणार्थ ज्या पद्धतीनं नटसम्राट नाटक आहे त्या नाटकामध्ये कशा पद्धतीचा धीर गंभीरपणा आलेला आहे, म्हणजे ट्रॅजेडी असणार आहे, कुठला तरी विषय असणार आहे. आणि सुखात्मिका नाटक म्हणजे काय की आनंदावर आधारित असणारं नाटक असणार आहे की त्यामध्ये माणसाचे हास्य उडवणारे नाटक हे असतील, काही चुटकुले असतील. या पद्धतीनं नाटकाचे जे आहे ते म्हणजे नाटकाचं जे स्वरूप आहे, नृत्य आहे, त्यामध्ये गायन आहे, अभिनय आहे, देव आहे, गण आहे, फार्स आहे नाटकामध्ये. आणि नाटकाचे जे विषय होते पौराणिक विषय ते नाटकाचे विषय गणपतीचा जन्म असेल, रामजन्म असेल, अहिल्या उद्धार असेल, सीता स्वयंवर असेल, भरतभाव असेल, पांडवाचा वनवास, रासक्रीडा इत्यादी प्रकारचे नाटकाचे विषय त्या कालखंडामध्ये होते. म्हणजेच की कालखंड जेव्हा बदलत जातो तेव्हा नाटकाचे विषय सुद्धा बदलत जात गेलेले आहेत हे आपणास पाहता येते. म्हणजे एखादा विषय बदलत जातो, काळ बदलत जातो, परिस्थिती बदलत जाते. त्यावेळी मग नाटक लिहिणारा जो लेखक आहे तो लेखक काला जो कारणीभूत असणारा जो वाङ्मयीन
पर्यावरण असेल, भौगोलिक पर्यावरण असेल, ते कारणीभूत ठरत असते. आणि एकदमच नाटक लिहिणारा लेखक काय लगेच जन्माला येतो का, तर येत नाही. तर त्याला काही पार्श्वभूमी असते, की म्हणजे प्राचीन वाङ्मयाची पार्श्वभूमी असते, त्याचबरोबर ते कोणत्या संस्कृतीमध्ये जन्माला आलेला आहे लेखक, ते महत्वाचं आहे. त्याचं वाङ्मयीन पर्यावरण काय आहे, संस्कृती काय आहे, या सगळ्यांचा विचार करून नाटकाचा जन्म होत असतो. आणि नाटक जन्म झाल्याच्या नंतर ही प्रायोगिक कला आहे आणि सादरीकरण आहे. आणि या नाटकामध्ये, कोणत्याही नाटकामध्ये संवादाला महत्त्व असतं, संहितेला महत्त्व असतं. आणि संवाद हे महत्त्वाचेच, जितके महत्त्वाचे आहे तितकीच संहिता तितकीच महत्त्वाची आहे. मग त्यानंतर ज्या पद्धतीनं मराठीमध्ये नाटकं आली, ते अव्वल इंग्रजी कालखंड आल्याच्या नंतर भाषांतरित नाटकाची सुरुवात झाली. भाषांतरित नाटकं म्हणजे काय, संस्कृतमधून नाटकाची जी परंपरा होती मराठीमध्ये, ती मराठीमध्ये आली. मग अव्वल इंग्रजी काळात अनेक संस्कृत नाटकाची भाषांतर झाली. 1851 मध्ये प्रबोध चंद्रोदय या संस्कृत नाटकाचे मराठीत भाषांतर झालं. विक्रमवंशी भाषांतरित नाटक झालं. त्याचबरोबर परशुराम पंत बल्लाळ गोडबोले, वेणी संहार, शकुंतल, मृच्छकटिक, कृष्णशास्त्री राजवाडे, मालती माधव, गणेश शास्त्री, जानकी परिणय, हे सगळे वरील नाटके जे आहेत ते संस्कृतमधून मराठीमध्ये अनुवादित आपल्याला झालेले दिसून येतात. त्याचबरोबर अव्वल इंग्रजी कालखंडाच्या नंतर जे नाटक आपल्याकडे आले, किंवा नाटकाचा जो अनुवाद जो झालेला आहे, की म्हणजे महादेव शास्त्री कोलटकरांनी शेक्सपियरच्या ॲथेर्लोचं मराठीत रूपांतर केलेलं आहे. काशीनाथ गोविंद नातू यांनी जुलियस सीझरचे विजयसिंग असे भाषांतर करण्यात आलेले आहे. नीलकंठ जनार्दन रोमिओ अँड ज्युलिएट, रामसेतू, विजय असं भाषांतर केलेलं आहे किंवा अनुवाद केलेला आहे. कॉमेडी ऑफ एरर्सचे भ्रांतिकृत चमत्कार असे भाषांतर इंग्रजी नाटकामधून मराठीमध्ये काय केलेलं आहे, तर अनुवाद करण्याचं काम केलेलं आहे. आता एकंदरीत ही सादरीकरणाची जी कला आहे, ती सादरीकरणाची कला नाटकामध्ये पूर्वीपासूनच होती. ते मराठी पौराणिक नाटके, त्यामध्ये सीता स्वयंवर पासून सुरुवात झालेली नाटके आहेत. त्याचबरोबर 1856 पासून स्वतंत्र पौराणिक नाटके, दामोदर कवी यांचे अभिमन्यू विवाह, विनायक शास्त्री यांचे नल दमयंती, मी भिल्लिनी, ऐतिहासिक नाटकं, महापुरुषांची कथा सांगणे हा ऐतिहासिक नाटकाचा हेतू होता. किंवा एकंदरीतच त्या ऐतिहासिक नाटकामधून महापुरुषांचा इतिहास सांगणे, त्यांची जीवनचरित्राची गाथा सांगणे हा उद्देश होता. आणि त्याचबरोबर जीवनचरित्र सांगणे म्हणजे काय, की त्यापासून काहीतरी समाजाने वेगळ्या पद्धतीनं बोध घेतला पाहिजे, म्हणून ऐतिहासिक नाटकं लिहिली जायची. वीरेश्वर छत्रे, नारायणराव पेशवे, विश्वनाथराव कथेकर, सवाई माधवराव अशा पद्धतीनं ऐतिहासिक नाटकं आपल्याकडे पाहता येतात. ही उदाहरणार्थ दिलेली नाटकं आहेत. असे अनेक ऐतिहासिक नाटकं मराठीमध्ये पाहता येतात. त्याचबरोबर स्वतंत्र नाटकाची एक परंपरा मराठी नाटकामध्ये आलेली आहे. म्हणजे इंग्रजी राजवटीत समाज परिवर्तन करण्यासाठी काही नाटकं लिहिलेली आहेत. म्हणजेच की त्या कालखंडामध्ये जी नाटकाच्या माध्यमातून अंधश्रद्धा होती, रूढी परंपरा होत्या, या रूढी परंपरेच्या संदर्भामध्ये, अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये किंवा अंधश्रद्धेला छेद देण्यासाठी इंग्रजी राजवटीनं समाज परिवर्तनासाठी वेगळ्या पद्धतीनं नाटकाची मांडणी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच काही परिवर्तनाची नोंद मराठी नाटकामध्ये आपल्याला सापडताना दिसून येते. आता स्वतंत्र आणि कल्पनारम्य नाटकाची निर्मिती याच कालखंडामध्ये झालेली आहे. त्यामध्ये काही लेखक आहे की विज कीर्तने, जयंकाळ नावाचं नाटक लिहिलेलं त्याने, कृष्णाजी गाडगे आहेत, फटफजितीचा कळस, माधव शास्त्री आहेत, मनोरमा, आणि त्याचबरोबर फार्स असणारे नाटक जे आहेत, गुलाबकळीचा फार्स, दामाजी पंतांचा फार्स, अशा पद्धतीनं जी नाटकं आहेत ती नाटकं मराठी रंगभूमीची पार्श्वभूमी सांगणारे नाटकं आपल्याला सापडतात. आणि
म्हणून हा जो वाङ्मय प्रकार जो आहे तो आज वाङ्मय प्रकार आपण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.